नमस्कार. आवाज स्टुडिओमध्ये सर्वांचं स्वागत. मी आकाश भोसले आणि आपण एकूणच पाहतोय की या कोरोनाच्या संकटामध्ये जो काही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, यामध्ये अनेक वर्गाच्या परीक्षा ह्या रद्द करण्यात आल्या होत्या आणि आपल्याला माहिती आहे की शैक्षणिक वर्ष 2020 हे 15 जूनला आपले शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सुरू केलं होतं. दरम्यानच्या काळात आपल्याला माहिती आहे की हे शिक्षण जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने होतं. ऑनलाईन पद्धतीने कितपत विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचलं हा संशोधनाचा भाग आहे. खरं तर मोदींनी आणि शिक्षण मंत्र्यांनी या शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही अशी भीमगर्जना सुद्धा केली होती. त्यातच आपल्याला माहिती आहे की खाजगी शिक्षण संस्थांनी ऑनलाईन शिक्षणासाठी जो पालकांकडे फीसाठीचा जो काही तगादा लावला होता आणि या एकूणच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. या विषयाला घेऊन चर्चा करताना आज माझ्याबरोबर काही मान्यवर आहेत. माझ्याबरोबर आहेत आदिती निकम, माझ्याबरोबर आहेत जयश्री देशपांडे आणि माझ्याबरोबर आहेत विकासजी कुचेकर. एकूणच या कोरोनाच्या संकटाचा आपण सामना करत होतो. दुसऱ्या बाजूला आर्थिक प्रश्न हे आपल्याला टोचत होते आणि यामध्ये ऑनलाईन एज्युकेशन, खाजगी संस्थांकडून फीचा तगादा, हे एकूण या वातावरणात आपण आजही जगत आहोत. जयश्री मॅडम, एकूणच हे प्रश्न आहेत, आपण कसं पाहताय? खरं तर सुरुवातीला मी आवाज टुडेचे इथे खूप आभार मानते की त्यांनी खूप चांगल्या प्रकारची एक चर्चा इथे घडवून आणलेली आहे. आणि खरं बघायला गेलं तर पालकांना आजकाल व्यासपीठ द्यायचं म्हणजे प्रत्येकालाच भीती वाटते, कारण आमचा पालक हा एका वेगळ्या ट्रॅकवरती चाललेला आहे. सध्याची कोरोनाची महामारी, त्याबरोबर आलेले अनंत उभे राहिलेले प्रश्न आणि त्याच्यामध्ये फी सारख्या एका महत्वाच्या विषयावरती असंवेदनशील संस्था चालकांनी मागे लावलेला तगादा, याच्यामध्ये पालक खूप भरडला गेलेला आहे. सध्याची तर एकंदरीत कोरोनाची परिस्थिती बघितली तर नेमकं ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यामागचं कारण काय होतं असा जेव्हा विचार केला, किंवा बऱ्याच वर्षापासून आम्ही याचा अभ्यास करतो, पालकांशी कनेक्टेड असतो, सतत याविषयी पालकांची चर्चा होतात, तर एक असं दिसून येतं की कुठेतरी शिक्षण देणं हा उद्देश कमी आहे आणि फक्त ह्या निमित्ताने फीस वसुली करणं एवढा एकमेव उद्देश शाळांकडे आहे. कारण आत्ताचं जर का आपण ऑनलाईन एज्युकेशनचा विचार केला तर नेमकं ते किती प्रमाणात, मंत्र्यांनी किती मोठ्या मोठ्या घोषणा करू देत, पण त्याचं एक्झॅक्टली इम्प्लिमेंटेशन किती होतं. जरी मंत्र्यांनी सांगितलंय की ऑनलाईन एज्युकेशन, बरं ऑनलाईन एज्युकेशन देताना तुम्ही त्याचा GR नेमका काढला का? GR काढला असेल तर तो GR कुठला आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन कधी व्हायचं? आणि हे जे एज्युकेशन देत आहेत, म्हणजे ऑनलाईनचं जर घोषणा केली असं मंत्री महोदयाचं म्हणणं असेल, तर आमचं स्पष्ट म्हणणं आहे की हे फक्त तुम्ही प्रायव्हेट स्कूललाच फोकस करून ह्या गोष्टी करत आहात. हे सगळ्या गोष्टी करताना जो एक क्लास आहे आपल्याकडे की जो ह्या सगळ्या गोष्टी अफोर्ड करू शकत नाही, त्या लोकांचा विचारच कुठेतरी केला गेलेला नाहीये. आणि पालकांचा विचार कराल तर आज अनंत प्रश्न त्यांच्या पुढे उभे आहेत. एक तर बऱ्याच लोकांचे जॉब गेलेले आहेत, बऱ्याच लोकांना 30% सॅलरी मिळाली आहे, खूप साऱ्या लोकांच्या घरात डेथ झालेल्या आहेत, खूप साऱ्या लोकांच्या आता आमच्याकडे ज्या प्रायव्हेट स्कूल्सचे जे माझ्याकडे पॅरेंट्स येतात, त्या पॅरेंट्सचे मला रोज असं काही सांगणं आहे की कुठच्याही परिस्थितीचा विचार न करता आमच्या मुलांचे आयडीज ब्लॉक करणं, मुलांना स्कूलमधनं काढून टाकलं, डायरेक्टली TC घरी पाठवणं हे कितपत योग्य आहे. आणि ह्याच्यावरती कुठलाही सरकारमधला एखादा खंबीर नेता, फक्त बच्चूभाऊ एकमेव व्यक्ती अशी आहेत की जे बऱ्यापैकी आम्हाला सहकार्य करतात. पण बाकी शिक्षण मंत्र्यांनी समोर येऊन एखादी परिषद घेऊन फक्त पालकांचा क्राय नेमका काय आहे तो का नाही समजून घेत, याचा आम्हाला खूप मोठा प्रश्न पडला. महत्वाचा प्रश्न आहे आणि आपल्याला माहितीच की मागच्या 2 दिवसांमध्ये शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचं एक स्टेटमेंट आहे की जो काही फीचा जो तगादा पालकांकडे लावला जातो, ही ओरड जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचली, त्यानंतर त्यांनी एक स्टेटमेंट दिलंय की तुम्ही टप्प्याटप्प्याने द्या, पण तुम्हाला पूर्ण फी भरावीच लागणार आहे. आदिती, कसे बघताय? सर्वप्रथम मी आवाज टुडेचे खूप आभारी आहे की त्यांनी मला एवढं चांगलं व्यासपीठ दिलं आहे आणि चर्चेचा विषय अगदी खूप छान आहे, त्याची गरज होती. आता मी जयश्री मॅडमच्या सर्व गोष्टीशी सहमत आहे. ते अगदी बरोबर बोलले की जे काही चाललंय ते माझ्यापेक्षा जयश्री मॅडमनी अगदी छान बोललंय.
सर वाईट परिस्थिती चालली कोरोनाच्या काळामध्ये. आणि काही लोक गावाकडनं आले आपलं पोट भरायला पोरांच्या शिक्षणासाठी. कंपन्या बंद पडल्या, रोजगार बंद पडलाय, काही रिक्षा चालक होते त्यांचे रिक्षा बंद पडले, त्यांनी फी कुठून भरायची, हा मुद्दा पण खूप महत्वाचा आहे. काही भाजीवाले आहेत, आता मला सर खूप फोन येतात की आदित्य मॅडम आम्ही जीव द्यायचा का की इंडिया विकायचा. अशी परिस्थिती पालकांची निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पालकांनी काय केलं पाहिजे. आणि आपण जे बोलले, जे वर्षा गायकवाड मॅडमनी बोलले की फी आपल्याला भरावंच लागेल 3 इन्स्टॉलमेंट. आज घर भाडे लोकांचे थकले, लाईट बिल थकले, तर लोक शाळेची फी कशी भरणार आहे. खूप घरी डेट झाले. जयश्री मॅडमनी बोलले, आज मी बघते, मी एक समाजसेविका आहे, मला माझा महिलांशी भरपूर कॉन्टॅक्ट होतो. माझी एक स्वतःची मैत्रीण आहे तिची, जिच्या मिस्टरची 5 महिन्यापूर्वी डेट झाली आहे. ती तिच्या मुलीला घेऊन शाळेत ऍडमिशनला गेली. मुलीचं वय अगदी 7 वर्ष आहे. तिला शाळेच्या प्रिन्सिपलने बोलले की पुन्हा 11,000 जेव्हा तू फी भरशील तेव्हा तुझ्या मुलीला ऑनलाईन क्लासेसला मी जॉईन करणार. सर हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला. मला हा कुठला प्रकार आवडलेला नाही. आणि पालकांनी फी कुठून भरायची, पालकांनी फी कुठून भरायची अगदी. या विषयाला घेऊनच आपल्या बरोबर बोलण्यासाठी माझ्या बरोबर विकासजी कुचेकर आहेत. विकासजी, कोरोना काळातला एकूणच शिक्षणाचा गोंधळ आणि अनापंदी कारभार जो आपल्याला दिसतोय, आपली भूमिका. आकाशजी, तुम्ही जसं आता जयश्री मॅडमनी हा महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे, पण आपण आधी सुरुवातीपासूनच जर पार्श्वभूमी पाहिली, कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस कोरोना लॉकडाऊन देश आपला जाहीर झाला आणि जसं जसा हा लॉकडाऊन वाढत गेला तेव्हा माननीय पंतप्रधान यांनी आपल्या शैक्षणिक वर्ष साधारणतः जूनच्या दरम्यानमध्ये एक त्यांचं मन की बात यामधून एक कार्यक्रम झालेला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की कुठलाही विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही. त्याचबरोबर ती आम्ही शिक्षण देण्यासाठी एक आपल्याला नवीन प्रणालीला आता अडॉप्ट करावं लागणार आहे आणि ती म्हणजे ऑनलाईन शिक्षण प्रणाली. हे ऑनलाईन शिक्षण देत असताना त्यांनी एक गोष्ट आणखी केलेली होती की दूरदर्शनच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण देऊया. दूरदर्शनमध्ये वेगळे वेगळे चॅनल्स तयार करून त्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न करूयात. त्याचबरोबर ती ज्ञानगंगा नावाचं जिओ टीव्ही वरती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू केलेली होती. आणि त्यांनी महाराष्ट्र शासनाने असं सांगितलं होतं की आम्ही दूरदर्शनच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण देऊयात. या केलेल्या भीमगर्जना त्या पुढे कुठं चालल्या काय माहिती नाही. मात्र जसं जयश्री मॅडमनी सांगितलं की पुढे ज्यावेळेस हे ऑनलाईन शिक्षण सुरू झालं सुरुवातीच्या काळामध्ये आणि नंतर मात्र खाजगी शिक्षण संस्थांनी पालकांना फी साठी तगादा लावायला सुरुवात केली. मग हा फी भरा म्हणून जी सुरुवात झाल्यानंतर मग फी न देणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठेतरी त्यांचे युजर पासवर्ड बंद करणं, लॉक करणं किंवा त्यांना युजर पासवर्डच देणं नाही, हा प्रकार सुरू झाला. एवढंच नव्हे तर जे आरटीई मध्ये ऍडमिशन घेतलेले जे विद्यार्थी आहेत यांच्याकडनंही फीचा तगादा सुरू झाला. एकीकडं आपण म्हणतो की आपल्याकडं शिक्षणाचा कायदा झालेला आहे आणि वयवर्ष 6 ते 14 या वयोगटातल्या विद्यार्थ्याला आम्ही कुठल्याही परिस्थितीत सक्तीचं शिक्षण देत आहोत. तर या आरटी मध्ये ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना जर फीचा तगादा लावला जात असेल, बरं फी मागत असताना केवळ ट्युशन फी नाहीये, तर आताची पालकांची ओरड आहे की ठीक आहे आम्ही ऑनलाईन आमची ट्युशन फी भरायला पण आम्ही तयार आहोत, मात्र आमच्याकडं लायब्ररीच्या संदर्भातले पैसे मागतात, अदर ऍक्टिव्हिटीच्या खेळाच्या संदर्भातले पैसे मागतात, स्पोर्ट्सच्या संदर्भातले पैसे मागतात किंवा अदर त्यांच्या काही ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या किंवा बस चालकाचे याचे देखील पैसे मागत आहेत. तर आम्हाला त्या सुविधाच दिल्या जात नाही, तर आम्ही त्या फी का भरायच्या असाही पालकांचा मोठा वर्ग आहे. जयश्री मॅडम, हे ऑनलाईनचं झालं. एकूण जेव्हा आपल्याकडे पालक येत आहेत तर पालकांच्या काय अडचणी आहेत? सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे एक तर सध्याच्या काळात हे जरी वर्षा गायकवाड मॅडमनी मोठी घोषणा केली असेल किंवा मोदी सरकारने, माझा विरोध कुठल्या सरकारला किंवा व्यक्तीला किंवा घोषणेला नाहीये, पण ह्या जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी करता तेव्हा तुम्ही नेमका कुठला क्लास तुमच्या डोळ्यासमोर ठेवता. मध्यंतरी असं लक्षात आलेलं आहे की ऑनलाईन शिक्षण घेताना प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्ही हे कन्सिडर केलं की प्रत्येकाच्या घरात 2 ते 4 गॅजेट्स असतील. ज्यांच्या घरात जॉईंट फॅमिली आहे, ज्या घरामध्ये 4 मुलं आहेत, त्या लोकांनी गॅजेट्स कुठून उपलब्ध करायचे, नंबर 1. नंबर 2, सध्याचं इंटरनेट फॅसिलिटीज आपल्यालाही माहिती आहे, कारण आपण जेव्हा बोलतो तेव्हाच कितीतरी डिस्टर्बन्सेस येतात. तेव्हा सॅटेलाइट प्रॉब्लेम्स आहेत, इंटरनेट प्रॉब्लेम्स आहेत, इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम्स आहेत. जिथे पालक स्वतः वर्किंग आहेत, ज्यांचं काम आज लॅपटॉपवरती मोबाईलवरती चालतं, त्या पालकांनी मुलांना शिक्षण नेमकं द्यायचं कसं.
तिसरं, आज जेव्हा मुलांना ऑनलाईन एज्युकेशन द्यायचं तेव्हा आपल्याला मुलांना एका जागी बसवायला लागतं. मुलांना अतिशय ओपन वातावरणामध्ये, आणि आपली इंडियन संस्कृती जर बघितली तर संस्कृती खूप छान आणि खूप वेगळी आहे की इंटरॅक्शन आहे, टू वे कम्युनिकेशन. एज्युकेशन इज टू वे कम्युनिकेशन. पण आता जे चाललेलं आहे हे सगळं फक्त वन वे चालू आहे. एका बाजूने टीचर ऑनलाईनवर येतात, झूम कुठलंही ऍप असो तिथे येतात, शिकवतात. पण हे शिकवताना मुलांना किती कळतं? म्यूट अनम्यूट मध्ये खूप सारा वेळ निघून जातो. एक यालाच जोडून आपल्याला एक थांबवून प्रश्न आहे की तुम्ही जसं म्हटलं की पक्षीय राजकारण सोडा, मात्र राज्यातलं सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल, हे कुठंतरी आता आपण डिजिटल एज्युकेशन कडे जातोय, तो एक चांगला प्रयोग आहे, हा कुठंतरी मोठा गवगवा करताना दिसतोय. हा बोबाटाच आहे, मला तेच तर म्हणायचं. पण मग प्रश्न उपस्थित जो राहतोय की मग आदिवासी पाड्यावरच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, खेडोपाड्यातल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, आणि दुसरं की तुम्ही आता जसं सांगितलं की मध्यम ह्याच्यातली जरी फॅमिली जरी असेल तरी बाबा ते कसे राहतायत, झोपडपट्टीतल्या विद्यार्थ्यांनी हे परीक्षा कशा द्यायच्या आहे. तेच सांगते, ह्यांचा जो हा सगळा जो काय चालू आहे ना फार, हा फक्त प्रायव्हेट स्कूल्सच्या विद्यार्थ्यांना फोकस करून चालू आहे. आणि आज एक्झॅक्टली प्रायव्हेट स्कूलच्या पण नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत हे ह्यांना माहिती नाहीयेत, कारण इतक्या ग्राउंड लेवल पर्यंत कोणी येत नाही. वर्षा मॅडमनी जरी असं सांगितलं असेल की तुम्ही टप्प्याटप्प्याने भरा, अरे पण आज लोकांना खायला अन्न नाहीये, जॉब गेलेले, आज दिवस कसा काढायचा ही मोठी भ्रांत आज आमच्या पालकांपुढे उभी आहे. अशा वेळेमध्ये आमच्या प्रायव्हेट शाळांना काही बँका अप्रोच झालायत आणि काही पर्सेंटेज मध्ये, म्हणजे आमच्या पॅरेंट्सना मेसेजेस येत आहेत की तुम्ही यांच्याकडनं लोन घ्या आणि लोन घेऊन आमची फीस भरा. हा कुठला नियम आहे आणि ह्यांच्यावर कारवाई कधी होणार आहे? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की इकडे कितीही सेंट्रलमध्ये असो किंवा स्टेटमध्ये असो, मंत्री महोदय कितीही घोषणा करू देत, यांच्या मंत्र्यांना कायम केराच्या टोपल्यात. यांचं एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये कुठलाही अधिकारी ऐकत नाही. आज गेली 2011 पासून आम्ही विविध गोष्टींसाठी, विविध मागण्यांसाठी, आणि प्रूव्हन गोष्टी आज आमच्या हातात आहे. जर प्रूव्हन असेल तर त्याच्यावर कारवाई का होत नाही? कारण हे सगळी मिलीभगत आहे. आज एक कंप्लेंट गेली की दुसऱ्यांदा त्या कंप्लेंट बद्दलची पाकिटं जातात. आमच्या पालकांचा आवाज कुठे येतोय? आणि ह्यांना हे रियालिटी का दिसत नाहीये? कारण रियालिटी कोणाला जाणूनच घ्यायची नाही. फीस भरा जरी मॅडम म्हणत असतील तरी फीस भरायची कुठली? आज पैसाच नाहीये. जर आम्ही तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर यूज केलेलं नाहीये, टीचर जरी तुम्ही, आम्हाला हार्डली 2 तासाचं इनपुट आमच्या मुलांना मिळतं, पण ह्याबरोबर आम्ही आमच्या मुलांचं हेल्थ गमावून बसतोय. मुलांना डोळ्याचे प्रॉब्लेम्स आहेत, हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत. त्यासाठी बऱ्याच शाळांनी कंपल्शन केलं की युनिफॉर्म घालून तुम्ही स्क्रीनच्या समोर बसा. बरं, आज मुलं इतकी तिथे नेमकं करतायत काय ते बघतायत की नाही माहित नाही, ऑन करून ठेवतात, दुसरीकडे फिरत राहतात. महत्वाचा मुद्दा आहे. आदिती निकम आपल्याकडे येतोय, नवीन शैक्षणिक धोरण जे आलं त्याच्यामध्ये 10वी-12वीच्या बोर्डाचं काय झालं याच्यावरती आपली एक स्वतंत्र चर्चा होऊ शकते. मात्र आता 1ली ते 12वी या वर्गांसाठी ऑनलाईन शिक्षण हे महाराष्ट्र सरकारकडून जिओ टीव्ही वरती 12 चॅनल सुरू केलेले होते. खरं तर ते कितपत पालकांपर्यंत पोहोचलेले? सर मला तर, मी आता ज्या जयश्री मॅडम बोलल्या ते अगदी बरोबर बोलल्या. बऱ्याच पालकापर्यंत हे पोहोचलेलं नाही आहे, कारण की काही लोक आपलं कोरोनामुळे गाव शहर सोडून गावी गेले आहेत, तर तिथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, बरेच इश्यू आहे होत आहे पालकांसोबत. आणि सर आता जयश्री मॅडमनी जे बोलले की फॅमिली, जॉईंट फॅमिली असली, आता सर 3 मुलं असले मोबाईल एक असतो, आणि आता कोरोनाचं थोडं काळ कमी झाल्यानंतर एखादा पालक घराच्या बाहेर पोट भरायला पडतोच, तर एक मोबाईल कसं ऑपरेट करायचं सर? दोन्ही क्लास जॉईंट होतात. आता एका मुलाचे 3 क्लास होतात. आता जयश्री मॅडमने अगदी बरोबर बोलले की काही इश्यूज असतात, फिजिकल प्रॉब्लेम असतो, कोणाला आजारी असतो. आता सर मी एक विषय घेते, माझ्या मैत्रिणीचाच मुलगा आहे, तो क्लासला बसताना कार्टून बघत बसतो, टचस्क्रीन ऑन करतो. हे त्यांच्या टीचर लोकांना तर माहित नाही ना की मुलगा काय करतो. आता सर दुसरा विषय म्हणजे ऑनलाईन एक्झाम होत आहे. आता टीचर लोकांना काय माहिती की मुलगा, पोरं आपलं हे करतात आहे, बघून लिहितात आहे की काय करतात आहे, हे कितपत योग्य आहे सर? हे सगळं थांबलं पाहिजे. आणि मी खरं सांगते, मी बच्चूभाऊ कडूचे खूप आभारी आहे सर. खूप खूप धन्यवाद, जे तुम्ही पाऊल उचललंय, जेणेकरून जे विद्यार्थ्याला शिक्षणाची गरज आहे ते नक्की झालीच पाहिजे, आणि शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि मी फी माफ झालीच पाहिजे सर. 3 इन्स्टॉलमेंट पॅरेंट्स लोक भरू शकत नाही. जयश्री मॅडम, जिओ टीव्हीचे 12 चॅनल सुरू झाले होते, त्याच्यावरती प्रतिक्रिया?
सगळ्यात महत्वाचं तुम्ही चॅनल सुरू केलं याच्या मागचा एक बेस असा आहे की तुम्ही ह्या गोष्टीवर अभ्यास केलाय का की प्रत्येक स्कूल स्वतःचा एक ओन वेगळा पोर्शन यूज करते. कुठल्याही शाळांचा एक ठोस पोर्शन नाहीये. हे कधी पॉसिबल आहे जेव्हा सेंट्रलाइज एज्युकेशन सिस्टम मध्ये सेंट्रलाइज पोर्शन सिस्टम येईल. इथे आज प्रत्येकाचा पोर्शन वेगळा आहे. तर मग हे सगळी नाटकं चालली आहेत नेमकी कशासाठी आणि काय आउटकम काय येतो याच्यामध्ये. आउटकम एकच आहे की फक्त फीज भरा, फीज द्या आणि त्याचं आमच्या मुलांना काहीही मिळत नाही. आज बऱ्याच ठिकाणी 6-6 तास जरी गव्हर्नमेंटनी GR काढला तरी 5-5 आणि 6-6 तास शाळा सुरू आहेत. बरं याच्यावर एज्युकेशन डिपार्टमेंटकडे कंप्लेंट करायचं तिथे काहीच हालचाल होत नाही. मंत्री नुसते GR काढतात, आदेश देतात. अरे तुमच्या आदेशाला विचारताय कोण, याच्यावर कोण क्रॉस चेक करणार आहे. आणि दुसरं आमचे पॅरेंट्स जेव्हा पॅरेंट्स बोलतात तेव्हा पॅरेंट्सला धमक्या दिल्या जातात, मुलांना शाळेतनं काढल्या जातं. हा अजून एक वेगळा उद्धटपणा सुरू आहे सध्या. जयश्री मॅडम, आपण अध्यादेशाचं आणि परिपत्रकाचं सांगताय. मी तर असं म्हणेन की ट्विटरवरती एकूण यांचे परिपत्रक किंवा सरकार एकूण सुरू आहे. विकास, जे आपल्यासाठी प्रश्न आहे की एकूणच ह्या कोरोना संकटामध्ये जे काही अध्यापनाचं जे काम सुरू आहे ते विवेक शून्य पद्धतीने सुरू आहे असं वाटतंय? नक्कीच पूर्णपणे विवेकाला सोडून हे शिक्षण सुरू आहे असं माझं मत आहे. मुद्दा मी आणखी तुम्हाला एक महत्वाचं, जसं सांगितलं मॅडमनी सांगितलं त्या पद्धतीने मला एक मुद्दा लक्षात आणून द्यायचा आहे की खाजगी शिक्षण संस्था किमान त्यांना फीच्या आशेने तरी त्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा ते काही लोकांपर्यंत फीच्या आशेने पोहोचवत आहेत. पण ज्या शासकीय शाळा आहेत त्या शासकीय शाळांतला आणखी कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन सुरू झालेलं नाही. जसं की आता आपण महानगरपालिकेच्या जर आपण शाळा पाहिल्या किंवा जिल्हा परिषदच्या शाळा पाहिल्या, या जिल्हा परिषदच्या आणि महानगरपालिकेच्या शिक्षकांना कोविडचे ड्युटी लावलेले आहेत. मग जे खाजगी शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी शिक्षण ऑनलाईन घेत आहेत आणि ज्या सरकारी शाळांमध्ये जे शिक्षण घेत आहेत यांना या विद्यार्थ्यांमध्ये भेदाभेद आहे का हा ऑनलाईन शिक्षणाचा? म्हणजे जे शासकीय शिक्षण घेत आहेत किंवा शासनाच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांचं अद्यापही ऑनलाईन शिक्षण सुरू झालेलं नाही. आता जसं तुम्ही सांगितलं की जिओ टीव्ही वरती काही चॅनल सुरू केलेले आहेत, पण मॅडमनी जो मुद्दा मांडलेला आहे की आपलं एज्युकेशन हे सेंट्रलाइज पद्धतीचं नाही किंवा एकच अभ्यासक्रम नाही. प्रत्येक शाळेचा वेगळा वेगळा पोर्शन आहे, वेगळ्या वेगळ्या अभ्यासक्रमाची पद्धत आहे आणि ही पद्धत जर प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने राबवत आहे तर हे तुम्ही जिओ टीव्ही वरती केलेलं जे नाटक आहे हा फक्त अंबानी, अडाणी या ज्या काही संस्थांना पैसे पोहोचवण्याचं किंवा त्यांना आर्थिक लाभ पोहोचवण्याचं एवढ्या पुरतच मर्यादित आहे. हाच त्याचा उद्देश दिसतो याच्या पाठीमागं. राहिला मुद्दा की आज मी आणखी एक महत्वाचा मुद्दा की मला काही देवरड कॅन्टोन्मेंट बोर्ड आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये चाललेल्या शिक्षकांना आजही कोविडची ड्युटी दिली जाते आणि त्यातल्या काही शिक्षकांना कोविडचा लागण झालेली आहे का कोरोनाची लागण झालेली आहे असंही काही माझ्याकडे आलेलं आहे. मग त्या देवरूड कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये जे काही विद्यार्थी आहेत जे शासनाच्या शाळेमध्ये, यांना खरंच त्यांचा अधिकार नाही का शिक्षण घेण्याचा, ऑनलाईन शिक्षण मिळवण्याचा? मग शासनच जर तुम्ही एकीकडे सांगता की आम्ही ऑनलाईन शिक्षण देतोय पण तुम्ही तुमच्या प्रणालीतल्या लोकांना शिक्षण देऊ शकत नाही आणि ज्या प्रणालीत देत आहेत ते तुम्ही तुमच्या दावणीला बांधलेले आहेत किंवा त्यांच्या समोर तुम्ही झुकलेला आहात. या खाजगी शिक्षण संस्थांच्या पुढे या सरकारने अक्षरशः लोटांगण घातलेलं आहे. फी भरायची नाही किंवा जोपर्यंत फिजिकल शाळा सुरू होणार नाहीत तोपर्यंत फी भरण्याची आवश्यकता नाही, ही भीमगर्जना स्वतः मुख्यमंत्री किंवा शिक्षण मंत्र्यांनी केलेली होती. मात्र जेव्हा या संस्था न्यायालयात गेल्या आणि जेव्हा न्यायालयात गेल्यानंतर ही बाजू मांडायची वेळ आली तेव्हा राज्य सरकारने त्याच्यापासून पळ काढला आणि कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट दिलं की आम्हाला म्हणणं मांडायला वेळ द्या. काय म्हणणं मांडायचं होतं तुम्हाला? जयश्री मॅडम, जो एक प्रश्न आता उपस्थित होतोय की जग आता आधुनिक होतंय, डिजिटल एज्युकेशनची जी एकूण मागणी आहे असं सरकारकडून सांगितलं जातंय की आता आपण सुद्धा आता जगाबरोबर चाललं गेलं पाहिजे. एकूण कसं बघताय त्याकडं? निश्चित आम्ही पण त्याच्याशी सहमत आहोत, पण हे करताना तुम्ही आधी बेसिक गरजा पूर्ण करू शकत आहात का हे बघा. याच्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतच्या शाळा, ग्रामीण लेव्हल पर्यंत आपण विचार करा. तुमचं सध्या जे काय चाललेलं आहे ना हे फक्त शहरी आणि प्रायव्हेट शाळांमध्ये. तर आता जे म्हणाले की जिथे गव्हर्नमेंटच्या स्कूल्स आहेत त्या गव्हर्नमेंटच्या स्कूलची अवस्था जाऊन बघा. अक्षरशः तिथे शिक्षक नाहीयेत. एकीकडे असं म्हणतात की तुम्ही प्रायव्हेट शाळांकडे का जातात,
कारण सरकार स्वतः प्रायव्हेट शाळांना प्रोत्साहन देतं आणि सरकारी शाळांकडे दुर्लक्ष करतं. यासाठी तुम्ही आधी सरकारी शाळा सुधारण्यासाठी तुमचे प्रयत्न काय आहेत? जेव्हा तुम्ही प्रत्येक मुलापर्यंत स्वतंत्र टॅब देऊ शकत असाल, प्रत्येक घरामध्ये लाईट देऊ शकत असाल, तर तुम्ही ह्या गोष्टींसाठी सक्सेस मिळवू शकता. अदरवाईज हा सगळा फार्स आहे. आणि दुसरा विचार करा, ज्या घरामध्ये पालकांना नॉलेजच नाहीये ह्या टेक्नॉलॉजीचं. आजही आपल्याकडे असा खूप मोठा वर्ग आहे की ज्यांच्याकडे नॉलेज नाहीये. पण त्या घरामध्ये त्या मुलांचा तुम्ही विचार करत नाहीत. कारण एकीकडे जर तुम्ही त्यांना गॅजेट्स हातात दिले, ते नेमकं मुलं त्या गॅजेट्समध्ये बघतायत काय हे कळण्या इतपत सुद्धा पालकांकडे आज वेळ पण नाहीये. आणि आता ह्या कोरोनामुळे तर इतके झगडतायत लोक. या सगळ्या गोष्टींमधनं बाहेर येण्यासाठी तुम्ही मुलांना छोटेसे प्रोजेक्ट देऊ शकता, बेसिक गोष्टींवरती काम करू शकता, छोट्या छोट्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या शिकू शकता. हे सोडून तुम्ही ऑनलाईन शिक्षण, बरं एकीकडे हेल्थ इश्यूज वरती कोणीच लक्ष देत नाहीये. आज मुलं तुसडी झाली आहेत. एक तर कोरोनामुळे मुलांची सायकोलॉजी बिघडली आहे, त्यांना प्रचंड प्रमाणात भीती बसलेली आहे. आणि दुसरं तुम्ही 3-3, 4-4 तास त्यांना टीव्ही पुढे बसवायचं, स्क्रीनच्या समोर बसवायचं. उद्या डोळ्यांचे प्रॉब्लेम येतात, ब्रेनचे इश्यूज येत आहेत. आणि अशाही आजकाल मुलांच्या सोशल ऍडजस्टमेंट खूप कमी झाल्यात. आणि त्याच्यात ही अजून एक भर घालण्याचाच प्रयत्न आहे, असा आमचा क्लिअर कट आरोप आहे बाबा या सरकारवर. आदिती निकम, आता जे 10वी आणि 12वी जी परीक्षा होणार आहे, खरं तर त्यांच्या भविष्याचं कसं असणार आहे? त्यांच्यापर्यंत जर म्हणावं असं एज्युकेशन जे गरजेचं आहे परीक्षांसाठी तेवढंही पोचलेलं नाहीये. सर मला तर वाटतं की खूप वाईट परिस्थिती निर्माण होणार आहे. कारण की येणारी पिढी काय शिकणार हा मुद्दा नेमका येतोय समोर. आता जे वातावरण तुम्ही बघताय बाहेरचं खूप वाईट झालेलं आहे. अक्षरशः लोक उपाशी मरतात आहे. कोणाकडे पुस्तकं घ्यायला पैसे नाही, मोबाईल रिचार्ज करायला पैसे नाही. आणि गरज आहे ते मेन शिक्षणाची. आता 10वी-12वीच्या पोरांनी करावं काय हा प्रश्न त्यांना सुद्धा पडलाय. काही जे विद्यार्थी आहेत म्हणजे नेमके सिरियसली अभ्यास करणारे त्यांना खूप टेन्शन मध्ये आहेत हे विद्यार्थी की आता एज्युकेशन करायचं तरी कसं. माझा सरकारला विरोध नाहीये. मी फक्त सरकारला एवढं निवेदन करते की भरपूर लोकांच्या उपासमाऱ्या चालल्या, लोक उपाशी आहे. तुम्ही ते बघा काय चाललंय. आणि हे ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे तर ती नेमकी बंद झाली पाहिजे सर. आणि ऑनलाईन आदिती निकम यांचा आवाज नेटवर्क मुळे बंद झालाय. जयश्री मॅडम, मी परत आपल्याकडे येतोय की राज्य सुद्धा. आदिती मॅडम 1-2 मिनिटं थांबा. जयश्री मॅडम, आवाज येतोय? हो येतोय. राज्य शिक्षण मंडळ एकीकडे असं म्हणतंय की अभ्यासक्रम आम्ही कमी करण. मग त्यावरती पालक आता तयार आहेत का? अभ्यासक्रम कमी केला तर काय फायदा होईल का? अभ्यासक्रम कमी म्हणजे नेमकं काय केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत ते तर मुलांना नॉलेज, म्हणजे अभ्यासक्रम हे काय असतं, हे नॉलेज गिव्हिंग एक प्रोसेस आहे. आता इथे जर आमच्या मुलांनाच नॉलेज नाही मिळालं तर ते 11वीचा अभ्यास कसा सुरू करू शकणार आहे. आणि आता सुद्धा इतकं मोठं कन्फ्युजन पालकांमध्ये आहे की 12वीची परीक्षा होणार का 10वीची परीक्षा होणार का. आतापर्यंतचा जर रेशो बघितला तर आजची सीन असा येतो की आजपर्यंत आपल्या मुलांचा पोर्शन ऑलमोस्ट कम्प्लीट होतो. त्यांच्या असेसमेंट सुरू होतात, मुलं पण त्या एका टेम्पोमध्ये असतात. आज परीक्षेची डेट डिक्लेअर नाहीये, परीक्षेबद्दल कुठेही चर्चा होत नाहीये. आता कुठे त्या जस्ट सीईटी बद्दल आता सुरुवात झालेली आहे की सीईटी घेणार म्हणून. पण उद्या शाळेत जायचाच सगळा प्रॉब्लेम आहे. अजून लस आलेली नाहीये, कम्युनिटी स्प्रेड एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर का नाही हे वर्ष 0 इयर म्हणून डिक्लेअर करायचं. जयश्री मॅडम, आता ज्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ज्या होणार आहेत, जो सुप्रीम कोर्टामध्ये तो विषय गेला होता, सुप्रीम कोर्टाने या परीक्षा घेण्यासाठी बंधनकारक केलं होतं. जर या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जर ऑनलाईन पद्धतीने जर होणार असतील तर पालक म्हणून विरोध असणार आहे का? डेफिनेटली. तुम्ही फक्त परीक्षा घेताय पण परीक्षेतनं साध्य काय होतंय, तुम्ही नॉलेजचा विचार का करत नाहीये. गेले 6 महिने एक सेमिस्टर पूर्ण वाया गेलेलं आहे मुलांचं. मग पूर्ण सेमिस्टर वाया गेल्यानंतर मुलांना नॉलेज काय मिळालंय? काहीच नॉलेज नाही मिळालं. मग तुमचा फक्त परीक्षा आणि फीस ह्या 2 गोष्टींवरतीच कशासाठी फोकस आहे? तुमचा फोकस हा मुलांचं नॉलेज किंवा तुमच्या देशाचं भवितव्य, मुलांचं भवितव्य, नागरिकांचं भवितव्य, पुढची पिढी ह्याच्यावर का नाहीये? तुमचं फक्त एकच चाललंय की कसं पुढे ढकलायचं. तुम्ही जरी ऑनलाईन देणार असाल तरी, जरी तुम्ही 4th इयरच्या म्हटला तरी त्या मुलांना नॉलेज काय मिळालंय, त्यांचे प्रोजेक्ट झालेत का,
लिटरली आता आम्ही जे काही सीन बघतो, म्हणजे माझ्या घरात पण अशी मुलं आहेत की जी ऑनलाईन एज्युकेशन घेतात. अक्षरशः जेव्हा आम्ही तिथे त्यांच्या लेक्चरर लोकांच्या लँग्वेजेस बघतो किंवा त्यांची जी काय मुलांना गाईड करण्याची पद्धती ऍब्सोल्युटली किडिश आहे. याच्यावरती तुम्ही पहिल्यांदा चेंजेस करा. आता जरी तुम्ही फायनलची एक्झाम घेणार तर एक सेमिस्टरच मुलांचं गायब झालेलं आहे. तुम्ही परीक्षा कुठल्या बेसवर घेताय आणि काय मिळालंय आमच्या मुलांना? मिळालेलं काहीच नाहीये. हा तुमचा सगळा फार्स आहे. मुलांच्या नॉलेजवरती तुम्ही पहिल्यांदा काम करा. आमची मुलं झिरो नॉलेजमध्ये. बरं, परीक्षा जरी घेतल्या, रिझल्ट जरी आले तरी आज कुठल्या कंपनीज त्यांना जॉब देणार आहे? काय होणार आहे आमच्या मुलांचं पुढे? काही मुलांना अब्रॉडला शिकायला जायचंय. 2 महिन्यानंतर, उद्या जर 2 महिन्यानंतर लस जर आली तर पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये परीक्षेसाठी पाठवणार आहेत का? आदिती निकम, आवाज सुरू करा. हा, सर हे पालकावर डिपेंड करतं की पाठव, पण मला जोपर्यंत कोरोनाचा हे होत नाही, खात्मा होत नाही, तोपर्यंत पालकांनी मुलांना शाळेत नको पाठवायला. LKG, नर्सरी, UKG, फर्स्ट सेकंड स्टँडर्ड मुलं तर अगदी छोटे आहेत ना, तर मला तर नाही वाटत पाठवलं पाहिजे पालकांनी शाळेमध्ये. बर, आपला आवाज थोडासा व्यवस्थित येत नाही. विकासजी. आकाशजी, मॅडमनी जो एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी पण तो मुद्दा मांडलेला होता की आपल्याला जर हा कम्युनिटी स्प्रेड जर असाच वाढत राहिला आणि कोरोनाची रुग्णसंख्या जर अशीच वाढत राहिली तर कदाचित आपल्याला हे शैक्षणिक वर्ष 0 करावं लागेल किंवा अशी मानसिकताही ठेवावं लागेल, असंही मागं स्वतः त्यांनी त्यांचं फेसबुक लाईव्ह करत असताना म्हटलं होतं. आणखी एक मुद्दा मला या ऑनलाईनच्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या समोर आणायचा आहे, तो म्हणजे मॅडमनी मागाशी त्याचा उल्लेख केलेला होता, जयश्री मॅडमनी, की विद्यार्थ्यांना मागे ज्यावेळेस आपण मोबाईलच्या दुष्परिणामासंबंधाचे अनेक तज्ज्ञ मंडळी अनेक माध्यमांवरती येऊन मोबाईलच्या रेडिएशनचा जो इफेक्ट माइंडवरती होतो तो लहान मुलांवरती होतो, त्याच्यामध्ये कॅन्सर कशा पद्धतीने होतो, ब्रेन कॅन्सरवरती कशा पद्धतीने त्याचा इफेक्ट होतो किंवा मुलाच्या शरीरावरती कुठल्या कुठल्या पद्धतीने त्या या रेडिएशनचा परिणाम होतो. अगदी आपल्याकडे काही चिमण्यांचे उदाहरणं देऊन मोबाईल टावरच्या काही हे करून आणि ह्या मोबाईल टावर काढण्यात यावे जे आसपास बसवले होते, याची एक मोहीम पाठीमागं अनेकांनी उघडलेली होती की ज्या ज्या बिल्डिंग वरती टावर आहेत त्या परिसरातले ते टावर काढण्यात यावेत, कारण त्याचा रेडिएशनचा अनेक नागरिकांबरोबर लहान मुलांवरती पण परिणाम होतोय. पण आता मात्र आज आपण तोच परिणाम, या परिणामांचा कुठलाही विचार न करता, लहान मुलांच्या आरोग्याचा कुठलाही विचार न करता, केवळ आपण ऑनलाईन शिक्षण देण्याच्या नावाखाली त्यांच्या हातात जी खेळणी देतोय त्याचे जे भविष्यातले दुष्परिणाम आहेत याचा विचारही आपण आणखी केलेला नाही. आणि हा जर विचार केला नाही तर मला असं वाटतं की ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली लागून अख्खी पिढीच आपली बर्बाद होईल की काय, हा मला असं वाटतं. जयश्री मॅडम, आपण शेवटच्या टप्प्यात चर्चेचे आहोत. जो प्रश्न उपस्थित राहतोय की आता येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी म्हणून असेल, पालक म्हणून असेल, आपण आता कसं सामोरे जाणार आहोत? खरं तर आमचं म्हणजे आम्ही वारंवार पालकांना हेच सांगतोय की खूप सिरियसली घेऊ नका. स्टे हॅपी, स्टे हेल्दी. तुमची हेल्थ महत्वाची आहे. एज्युकेशनचं 1 वर्ष मागे पडलं काय किंवा थोडंसं कमी शिक्षण मिळालं काय किंवा कमी नॉलेज मिळालं काय किंवा 4 दिवस नाही मुलांनी तुमचे ऑनलाईन हे अटेंड केले तर फरक काहीच पडत नाही. आत्ताची जर का प्रत्येकाची, इव्हन आपली सुद्धा, म्हणजे मी लहान मुलांच्या थोडंसं बाजूला येते, पण बिईंग अ पॅरेंट म्हणून जरी विचार केला तरी आज प्रत्येकाला कुठेही उंबऱ्याच्या बाहेर जरी पडायचं म्हणलं तरी भीती आहे. तर हे कुठेतरी इनडायरेक्टली प्रेशर, पिअर प्रेशर मुलांमध्ये पण आहे. तर मजा किंवा एक गोष्ट अशी होते की आपण लोक बोलू शकतो, मुलांना त्या गोष्टी बोलता येत नाही, कारण त्यांना जेवढं 5 मिनिटं चॉकलेट आणण्यापुरतं खाली नेल्या जातं तेवढंही पालक नेणार नाही, ही भीती असते मुलांमध्ये. मग त्या चाइल्ड सायकोलॉजीचा अभ्यास का कुणाकडनं केला जात नाही? चाइल्ड सायकोलॉजीचा विचार करून तुम्ही ह्या गोष्टी करा. आणि मला नाही वाटत की फार काही मोठं तुमचं नुकसान होईल 1 वर्ष तुमचं गेल्याने. सो डोंट टेक इट सो सिरियसली. ज्याला नॉलेज मिळायचंय तो नॉलेज फ्युचरमध्ये मिळत राहणार आहे. आणि पहिल्यांदा माझा एक सजेशन असं राहील प्रत्येकाला की तुम्ही तुमच्या हेल्थवर काम करा. घरात खूप गोष्टी असतात की ज्या मुलांना आजपर्यंत राहून गेलेल्या असतात शिकायच्या, बरेच अस्पेक्ट्स असतात त्याच्या मागे. त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण मुलांना ट्रेन स्वावलंबी करू शकतो. घरामध्ये त्यांना सेल्फ ऍडजस्टमेंट शिकवा, घरात त्यांना कशी मदत करायची शिकवा. कारण आज जर आपण काही मार्केटचा अभ्यास केला तर तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी तुमच्याकडे, तुम्हाला जर का घरात काहीच गोष्टी येत नसतील
तर तुम्ही पुढे काही उपयोग होत नाही. त्या गोष्टी थोड्याशा फॅमिली ऍडजस्टमेंट शिकवा मुलांना, फॅमिली लर्निंग द्या आणि ह्या लर्निंग मधून शिकू द्या मुलांना. हे पण एक प्रकारचं एज्युकेशनच आहे ना. म्हणजे मागे जर बघितलं तर पालक आता आपण सामोरं कसं जायचंय एकूणच परिस्थिती पाहता. आता ही सर्व बोलते की जयश्री मॅडमने अगदी छान मुद्दे मांडले. त्यांनी कुठेकर सरांनी, मला वाटत नाही की आता मला जास्त बोलावं लागेल. त्यांचे जे मुद्दे आहेत जयश्री मॅडमचे ते अगदी बरोबर बोलल्या त्या, की एकदम आपण आनंदी झालं पाहिजे, कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेतलं नाही. येणार जे आपल्याला जो येणारा काळ आहे त्याला आपल्याला नक्की सामोरं गेलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांसाठी जयश्री मॅडम अगदी छान बोलले की अदर ऍक्टिव्हिटीज भरपूर आहे, ड्रॉइंग आहे, पझल्स आहे, भरपूर गेम्स आहे जे विद्यार्थी खेळू शकतात. पुस्तक आहे खूप छान चांगली वाचायला जनरल नॉलेजची. जयश्री मॅडमने खूप छान मुद्दे बोलले. जयश्री मॅडम खरंच खूप आभारी आहे मी तुमच्याकडनं मला बरंच काही शिकायला मिळालं. एकूणच गोंधळ जो आपल्याला दिसतोय त्याच्याबद्दल. आणि आता मग पालक म्हणून कसं सामोरं जायचं विद्यार्थी म्हणून? आकाशजी, मला असं वाटतं की आता पालकांच्या समोरचा सगळ्यात महत्वाचा विषय जे आहे, कारण पालक हे आपल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत भवितव्याच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील आहे. प्रसंगी उपाशी राहून, दुसऱ्याचं काबाड कष्ट करून, शिक्षणाचे काही जरी झालं तर माझ्या मुलाला चांगलं शिक्षण द्यावं, हे प्रत्येक पालकांचं स्वप्न आहे आणि याच्यासाठी वाटेल ते पालक करायला तयार होतात. मात्र हे करत असताना पालकांनी आता आपल्या मुलाचं भवितव्याचा विचार करून शासन दरबारी आता ही सगळी जी यंत्रणा आहे ही खाजगी शिक्षण संस्थांच्या दावणीला बांधलेलं आपली संपूर्ण शिक्षण सम्राट व्यवस्था म्हटली तरी चालेल, याच्या नादीला लागता आपण खऱ्या अर्थानं आपण आपल्या पाल्याला घडवू शकतो. जसं मॅडमनी सांगितलं की आपल्या मुलाचं भवितव्य आपण घडवू शकतो, आपणच सगळ्यात मोठे शिक्षक आहोत, असा विचार करून आपल्या मुलाला योग्य शिक्षण देण्याचा, घरातली घरात देण्याचा प्रयत्न करावा. ऑनलाईन शिक्षणाच्या मागे लागणं हे योग्य नाही असं माझं मत आहे. कारण ऑनलाईन शिक्षणाच्या वतीनं शाळाबाह्य मुलाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे, हे शासनाचं पाप होणार आहे पुढे. नक्कीच. एकूणच कोरोना काळातला शिक्षणाचा गोंधळ आणि अनागोंदी कारभार या विषयावर चर्चेसाठी आपण आमंत्रित म्हणून निर्भीडपणे आपली मतं व्यक्त केलीत. पुन्हा नवीन विषयाला घेऊन नवीन चर्चा करूया. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.